तर आज आपण लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली कशी बनवायची आहे ते मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये जे सामान दिसते तेवढं आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून पण सामान आहे, ते मी आता घेतलेलं नाही आहे इथे. तर ते मी सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे काय काय घ्यायचं आहे आपल्याला ते. तर सुरू करूया. लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही कुबेर पोटली तुम्हाला बनवायची आहे. आणि जे कोणी लक्ष्मीची पूजनच्या नंतर हे व्हिडिओ बघेल तर ते नंतर पण तुम्ही शुक्रवार, मंगळवार किंवा पौर्णिमेच्या अशा दिवशी तुम्ही ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवू शकता. जे कोण दिवाळीच्या नंतर बघतील, जे कोण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या आधी बघणार आहेत त्यांनी नक्कीच ही कुबेर पोटली, लक्ष्मी कुबेर पोटली बनवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी. तर काय काय लागणार आहे, कसं करायचे आहे, काय सेवा करायची आहे ते मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं इथे ही अशी पोटली लागणार आहे किंवा लाल वस्त्र असतं आपल्याकडे देवांच्या पूजेसाठी आपण वापरतो, ते पण तुम्ही यूज करू शकता किंवा डिरेक्टली ही पोटली अशी लाल कलरची आहे किंवा कोणत्याही कलरची चालेल, ऑरेंज, येल्लो वगैरे. तर अशी ही एक छोटीशी पोटली लागेल आपल्याला किंवा तुम्ही मग वस्त्र पण घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्ष्मी आणि कुबेरचं यंत्र आहे. हे छोटंसं पत्र्याचं आहे हे. तर हे तुम्हाला जे देवपूजेच्या वस्तू जिथे भेटतात तिकडे भेटणार तुम्हाला हे बघा लक्ष्मी कुबेर यंत्र. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे या लक्ष्मी कुबेर पोटलीमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथे घ्यायच्या आहेत 5 या कमळगट्ट्याच्या बिया. 5, 7, 9, 11 एवढ्या संख्येमध्ये तुम्ही घेऊ शकता, पण पोटली जास्त मोठी होणार नाही त्यासाठी 5 ही संख्या किंवा 3 संख्या पण घेतली तरी काही हरकत नाही आहे. तर 5 कमळगट्ट्याच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यानंतर 5 गोमूती चक्र इथे मी घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या ब्राऊन कलरच्या 5 कवड्या लागणार आहेत. त्यानंतर इथे या पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या घेऊ शकता तुम्ही. पिवळ्या घेतल्यात तर त्याला पिवळं करण्याची गरज नाही, पांढऱ्या असतील तर त्याला हळदीमध्ये पिवळ्या तुम्ही करू शकता. ह्या 5 आहेत. आणि त्यानंतर 5 गुंजा इथे आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर मसाल्यामधल्या आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत. ते आहे पहिली म्हणजे हिरवी विलायची जी असते ती घ्यायची आहे. 1 हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे आणि 5 लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत. ह्या मसाल्यामधले पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत 3, जे की मी ते ठेवलेले नाहीत पण ते आपल्याला घ्यायचे आहेत. परत मी सांगते, 5 हिरवी वेलची, 1 हळकुंड आणि 5 लवंग आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे सगळं घेऊन आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे किंवा डिशमध्ये मोठ्या अशा घ्यायचं आहे. जेवढं हे सामान तुम्ही मावेल तेवढी डिश तुम्ही घेऊन तुम्ही हे सगळं एकत्र करून जी आपण लक्ष्मीपूजनची पूजा मांडतो त्या पूजेमध्ये ती डिश आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण लक्ष्मीपूजनची पूजा करतो त्याच्यामध्ये ह्याला पण आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. ह्याला पण आपल्याला अगरबत्ती, धूप, दीप ओवाळायचं आहे. असं सगळं आपल्याला करायचं आहे. आणि मग हे त्या पूजेमध्येच आपल्याला ती प्लेट ठेवायची आहे. आणि त्यानंतर लक्ष्मीपूजन पूर्ण झाल्यानंतर तुमची सगळी कामं रात्रीची जेवण वगैरे आटोपल्यानंतर 12च्या आत कधी पण तुम्हाला एक सेवा करायची आहे ह्या सगळ्या वस्तू मिळून झाल्यानंतर. तर ती सेवा कशी काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. तर ही जी प्लेटमध्ये आपण ह्या ज्या वस्तू ठेवणार आहोत सगळ्या त्या आपल्याला ती प्लेट आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे. आणि आपल्याला ही सेवा आता पुढील प्रमाणे करायची आहे. तर ती सेवा काय काय करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहून देते मी तुम्हाला काय काय सेवा करायची आहे ते. तर ही प्लेट आपल्याला हातामध्ये घेऊन सेवा जी करायची आहे ती मी तुम्हाला आता सांगते. तर सगळ्यात पहिलं आपल्याला 16 वेळा श्रीसूक्तम म्हणायचं आहे आणि 16 वेळाच म्हणायचं आहे, कारण सगळं कामं आवरून आपण ही सेवा करणार आहोत त्यामुळे टाईम तर भेटेलच. तुम्ही एक 10-11 वाजता ही पूजा करायला घेतली सगळी कामं आवरल्यानंतर तरीही काही हरकत नाही, अर्धा-पाऊण तास लागणार आहे. तर 16 वेळा श्रीसूक्तम बोलायचं आहे. 16व्या वेळेस श्रीसूक्तम बोलून झाल्यानंतर शेवटच्या वेळेस आपल्याला फलश्रुती बोलायची आहे. फलश्रुती बोलून झाल्यानंतर 1 माळ आपल्याला नवार्णव मंत्र बोलायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा हा मंत्र आहे, नवार्णव मंत्र. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे, 1 माळ. तर ही संपूर्ण सेवा झाली की परत त्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि हे करताना मनामध्ये हीच भावना आपल्याला ठेवायची आहे की माझ्या घरातली दरिद्री संपूर्ण नष्ट होणार आहे आणि लक्ष्मीचं आगमन माझ्या घरी होणार आहे. आणि लक्ष्मीला पण तेच आवाहन करायचं आहे आपल्याला. आणि पोटली बांधून रात्रभर आपल्याला लक्ष्मीजवळ ठेवायची आहे.
त्यानंतर सकाळी उत्तरपूजा झाली की परत ती पोटली घ्यायची आहे, त्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमचं ऑफिस वगैरे कुठे असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ही पोटली ठेवू शकता. लक्ष्मी कुबेर पोटली तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी वगैरे ठेवू शकता. आणि ही पोटली आपण तयार जी करतो आहोत त्याला आपल्याला असंच आपल्या लॉकरमध्ये ठेवायचं नाही. दर महिन्याला आपल्याला जसं आपल्या बॉडीला चार्जिंग लागतं किंवा आपल्या मोबाईलला चार्जिंग लागतं त्याशिवाय काही कोणतेही उपकरणं चालत नाही. आपण पण जेवल्याशिवाय चालत नाही, आपल्याला खाणं पिणं हे लागतंच. तसंच या पोटलीला पण आपल्याला चार्ज करायचं आहे. ते म्हणजे कसं तर कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला दर महिन्याच्या किंवा अष्टमीला तुम्ही ही त्याच्यावर सेवा आपल्याला करायची आहे. तेव्हा तुम्ही एक वेळा फक्त श्रीसुक्त बोलून सेवा करू शकता त्यावर. तर अशा प्रकारे कुबेर लक्ष्मी पोटली आपल्याला तयार करायची आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी.